येस. सो आज आपण इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता आणि त्याचं हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेला सिद्धांत, त्याला मल्टिपल इंटेलिजन्स किंवा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत असंही म्हणतात. आता बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, असं काय सांगू शकाल तुम्ही? तुमच्यासाठी काय संकल्पना आहे बुद्धिमत्तेची? एखाद्या गोष्टीबद्दल विशेष ज्ञान असणं. विशेष ज्ञान असणं म्हणजे बुद्धिमत्ता. बरं, करेक्ट. आणखीन काही? आपली क्षमता जाणण्याची शक्ती. बरं, बरोबर. इंटेलिजन्सचं म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा तो आहेच मुद्दा. मुद्दाम एक माहिती असावी म्हणून ह्या 3 ते 4 अशा व्याख्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या मूळ इंग्लिशमध्येच आहेत. पण तरी आपण मराठीमधून सुद्धा या व्याख्या हे समजून घेऊया. सगळ्यात पहिले बिने आणि सायमन यांनी बुद्धिमत्तेची एक व्याख्या केली. आता जसं त्याने सांगितलं की अबिलिटी टू जज वेल, एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं, एखाद्या गोष्टीचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येणं, एखादी गोष्ट समजून घेणं, एखाद्या गोष्टीच्या मागे नेमकं कारण काय आहे हे समजून घेणं, असं सगळं म्हणजे बुद्धिमत्ता. या बिने आणि सायमन यांनी मिळून स्टॅनफोर्ड बिने इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये जी बुद्धिमत्तेची चाचणी सगळ्यात पहिल्यांदा तयार झाली ती यांनीच केलेली. टर्मन यांनी असं सांगितलं की संकल्पना समजून घेणं, तयार करणं आणि त्या संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे, महत्व काय आहे हे लक्षात घेण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे बुद्धिमत्ता. एखाद्याबद्दल आपण कधी म्हणू की हो, हा मुलगा किंवा ही मुलगी बुद्धिमान आहे, तर त्यांना या सगळ्या गोष्टी समजतात. आपण काय शिकतोय, आपण कशाचा अभ्यास करतोय, मग नेमकी ही संकल्पना काय आहे किंवा मानसशास्त्राची नेमकी संकल्पना काय आहे. अर्थशास्त्र जर का आपण शिकत असू, अर्थशास्त्रामध्ये जे काही असे वेगवेगळे सिद्धांत आहे किंवा प्रारूप मॉडेल आपण म्हणू, ते नेमकं काय आहे हे सगळं समजून घेता येतंय त्या व्यक्तीला, मग आपण म्हणू की हो, हे बुद्धिमान आहे. सगळ्यात महत्वाची सर्वमान्य अशी जी व्याख्या आहे ती म्हणजे वेशलर यांची. डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी बुद्धिमत्तेच्या अनेक चाचण्या अशा तयार केल्या किंवा विकसित केल्या. त्यांनी केलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्येमध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी कोणकोणत्या? तर हेतुपूर्वकपणे किंवा हेतुपुरस्सरपणे वागणं किंवा कृती करणं, ते म्हणजे बुद्धिमत्ता. दुसरं, विवेकानं विचार करणं, विवेकपूर्ण असा विचार करणं, म्हणजे काय बरोबर आहे, काय चूक आहे, आपण काय करायला हवं, आपण काय करायला नको, या सगळ्याचा विचार करता येणं. आणि तिसरं म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे, जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीशी, त्या वातावरणाशी परिणामकारकतेनं जुळवून घेता येणं, ती परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळता येणं. जर ह्या 3ही गोष्टी एखाद्या व्यक्तीमध्ये असतील, या 3ही गोष्टींची क्षमता जर एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, तर त्या व्यक्तीचं म्हणजे ती व्यक्ती बुद्धिमान आहे किंवा त्या व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता आहे असं आपण म्हणतो. हेतुपूर्वकपणे वागणं, विवेकानं विचार करणं आणि परिस्थितीशी, आपल्या आजूबाजूच्या अशा परिस्थितीशी परिणामकारकतेनं, चांगल्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं ती परिस्थिती हाताळणं, ह्या 3 गोष्टींची क्षमता असणं म्हणजे बुद्धिमत्ता.
ही व्याख्या समजतीये तुम्हाला? हो सर. सर ओके, काही अडचणी याच्यामध्ये? एखादा मुद्दा समजला नाही असं? हॅलो? नाही सर. नाही सर. ओके, करेक्ट. आणि मग आता मेन आपण ज्यांचं तसं मॉडेल किंवा थेअरी टाइप्स ऑफ इंटेलिजन्स जे आपण बघणार आहोत ते सांगितलंय गार्डनर यांनी. आता यांचा सगळ्यात महत्वाचा भाग असा होता, हे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. अनेकदा आपला समज हा काय असतो, की एखाद्याला किती चांगले मार्क मिळाले म्हणजे तो किती बुद्धिमान किंवा किती हुशार. म्हणजे पालकांनी असं वाटतं, की जर का 90% वरती मिळाले तरच आपला मुलगा, आपली मुलगी ही बुद्धिमान आहे, हुशार आहे. पण जर का फक्त 70, 80, 85% मिळत असतील, 65% मिळत असतील, तर आपल्या मुलाला काहीच येत नाही. ढ आहे का तो? असं वाटत असतं. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा मुलांना सुद्धा अनेकदा असंच वाटत असतं. पण हे गार्डनर यांनी असं सांगितलं, की क्षमता किंवा कौशल्य कोणतं? तर एखादी समस्या सोडवण्याचं, समस्या परिहार म्हणतात. एखादी समस्या सोडवण्याची जी अ, आपली क्षमता आहे किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठीच आवश्यक असणारं, लागणारं जे कौशल्य आहे ते, किंवा ज्या गोष्टींना त्या संस्कृतीमध्ये किंवा त्या समाजामध्ये किंवा त्या एका विशिष्ट अशा वातावरणामध्ये महत्त्व आहे, आवश्यक आहे, गरज आहे. त्या गोष्टींना त्या त्या गोष्टींचं मूल्य असणं म्हणजे सुद्धा बुद्धिमत्ता. म्हणजे नेमकं काय? तर आता हा जो मुद्दा आहे, हा त्यांनी खूप अशा वेगवेगळी उदाहरणं आणि तसे प्रकार देऊन सांगितला. बुद्धिमत्तेचे अन्यही काही सिद्धांत आहे, हे फक्त एक माहितीसाठी म्हणून अ, एक नोट डाउन करून ठेवा किंवा इव्हन पुस्तकात सुद्धा मिळतील तुम्हाला. सगळ्यात पहिले स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत सांगितला किंवा टू फॅक्टर थिअरी ऑफ इंटेलिजन्स. एक म्हणजे स्पेशल फॅक्टर आणि दुसरा म्हणजे जनरल फॅक्टर. विशेष घटक आणि सर्वसामान्य घटक असे बुद्धिमत्तेचे. आणि मग नंतर गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत असा सांगितला. बहुविध म्हणजे का बरं? तर साधारण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. फक्त अभ्यासामध्ये जास्त टक्के मिळाले किंवा परीक्षेमध्ये स्कोर चांगला झाला म्हणजे बुद्धिमत्ता असं नाही. तर हे एक विद्यार्थी म्हणून आणि इव्हन एक पालक म्हणून हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग असे 8 प्रकार नेमके हे कोणकोणते? आपण इथून लँग्वेज पासून सुरू करू. त्याला लिंग्विस्टिक इंटेलिजन्स किंवा भाषिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. हा पहिला प्रकार जो आहे तो भाषिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. आता भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर ज्या व्यक्तींमध्ये भाषेशी संबंधित गुण किंवा कौशल्य, क्षमता हे जास्त असतात, त्यांच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता असते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नेमकं काय? तर ही ती माणसं आहे, हे ते विद्यार्थी आहेत, की जे त्यांची त्या 1, 2, 3 अशा भाषांवरती चांगल्या प्रकारची अशी कमांड असते किंवा प्रभुत्व असतं. कधी, कुठे, कसा, कोणता शब्द उच्चारायचा, तो टोन कसा खालती-वरती करायचा, भर कोणत्या शब्दावरती कसा द्यायचा, हे सगळं यांना खूप छान जमतं. कोणत्या प्रसंगामध्ये कसं बोलावं, काय बोलावं, ही ती माणसं आहेत, की ज्यांचं वक्तृत्व, संभाषण कौशल्य, वाक्चातुर्य हे खूप चांगलं असतं. समोरच्या लोकांना 1-1 तास, 2-2 तास किंवा 4-4 तास ही लोकं फक्त बोलण्यातून खिळवून ठेवतात. एका जागी स्थिर असं बसवून ठेवतात. आता राजकारणामध्ये जर तसं म्हणायचं झालं, उदाहरणार्थ ते बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे
अन्य पक्षांचे अन्य जे काही असे विशिष्ट हे नेते आहेत ते बोलायला लागले, हजार हजार एक एक लाख माणसं एका जागी बसून ते ऐकतात. यांचं बोलणं ऐकावं असं वाटतं. दुसरा भाग म्हणजे असा, जे साहित्यिक असतात, जे कविता करतात, लेख लिहितात किंवा कादंबरी लिहितात, ते शब्द सुचतात त्यांना. नेमकं त्या ठिकाणी कोणता शब्द हा कसा लिहायचा किंवा कसा मांडायचा, हे ज्ञान यांना खूप चांगलं असतं. भाषिक बुद्धिमत्ता. दुसरं म्हणजे लॉजिकल अँड मॅथेमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजे तर्कशास्त्र किंवा गणितीय बुद्धिमत्ता. ही हे ते विद्यार्थी आहेत, की ज्यांचं गणित खूप चांगलं असतं आणि ज्यांना गणित खूप आवडतं पण अर्थात. तोंडी पाढे पाठ असतात त्यांचे. म्हणजे 10 पर्यंतचे, 20 पर्यंतचे, 30 पर्यंतचे, 17चा पाढा यांना सहज येतो. गुणाकार असेल किंवा भागाकार किंवा त्याच्यानंतर वर्गमूळ असेल किंवा घनमूळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते अगदी सहजपणे करतात किंवा पटापट त्यांना जमतं. हिशोब ही लोकं खूप छान करतात आणि लवकर करतात. ही दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता. तिसरं म्हणजे स्पेशियल इंटेलिजन्स. स्पेशल नाही, स्पेशियल. हे स्पेसवरून शब्द आलाय. स्पेस म्हणजे काय तर जागा. आता जे आर्किटेक्चर असतात, त्या आर्किटेक्चर लोकांमध्ये, इंजिनिअर असणाऱ्या लोकांमध्ये ही बुद्धिमत्ता ही जास्त प्रमाणात असते. कमीत कमी जागेमध्ये अधिक चांगला किंवा कौशल्यपूर्णपणे त्या जागेचा वापर कसा करायचा, उपयोग कसा करायचा, जागेशी संबंधित असलेली बुद्धिमत्ता म्हणजे ती स्पेशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. म्हणजे एखादा कोपरा असेल, त्या कोपऱ्याचा अधिक चांगला वापर कसा करायचा, अधिक आणखीन चांगले तिथे काय करता येईल, हे सगळं हे ह्या लोकांना खूप छान सुचतं. कारण ते जागेसंबंधी, जागेविषयी असलेली ती बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे शारीरिक अशी बुद्धिमत्ता. ही बुद्धिमत्ता ही कोणामध्ये जास्त असते तर जे असे खेळाडू असतात किंवा जे डान्स करतात, शारीरिकतेशी संबंधित इव्हन व्यायाम वगैरे जे करतात, खूप त्यांना ती एक प्रकारची आवड असते, रुची असते, तो कल असतो त्यांच्याकडे. शरीराचा उपयोग, हातापायांची हालचाल सहजतेनं, योग्य पद्धतीनं किंवा कौशल्यपूर्णपणे ती कशी करायची, हे ह्या लोकांना खूप चांगलं समजतं. उदाहरणार्थ म्हणजे सचिन तेंडुलकर, धोनी, आगरकर, इव्हन डान्समध्ये सुद्धा एक गणेश म्हणून आहे. एक लेडी डान्स आर्टिस्ट होत्या, आता मध्यंतरीच त्यांचं निधन झालं. त्या हालचाल किती सहजतेनं करायची किंवा कशा पद्धतीनं करायची, ते ह्या लोकांना खूप चांगलं समजतं, सहजतेनं ते करतात. त्याच्यानंतर पुढचा जो एक प्रकार आहे बहुविध बुद्धिमत्ता, जो गार्डनर यांनी सांगितला, तो म्हणजे संगीतीय बुद्धिमत्ता, संगीताशी संबंधित असलेली बुद्धिमत्ता. म्हणजे गाणं कसं म्हणायचं, मग त्याच्यातले ताल, राग, आरोह, अवरोह, अन्य जे काही जे त्यातले बारकावे आहेत, ते ह्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं, खूप सहजतेनं समजतं. उस्ताद झाकीर हुसेन असतील, ए.आर. रेहमान असतील, इव्हन भीमसेनजी असतील. ही सगळी उदाहरणं संगीतीय बुद्धिमत्तेमध्ये आपण म्हणू शकतो. इव्हन किशोर कुमार सुद्धा, म्हणजे त्यांची जर का गाणी ऐकली असतील तुम्ही कधी साधारण 80 किंवा 90च्या दशकातली, तर ते आणि जर कधी एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणा किंवा त्यांच्याबद्दल जर तसं काही कोणी सांगितलं असेल, तर त्यांचा एक म्हणजे विशेष भाग असा, की गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना ऑटोमॅटिकली स्वतःहून त्यांनी ते असे काही बदल केलेले आहेत. तर हे सुचणं हे खूप महत्वाचं आहे. संगीतीय बुद्धिमत्ता.
आता हे संगीतीय म्हणजे हे हे ढोबळमानानं झालं. मग त्याच्यामध्ये क्लासिकल म्युझिक येईल किंवा पॉप म्युझिक येईल किंवा ते रॅप जे करतात तो भाग असेल, अन्य काही. पण हा सुद्धा एक बुद्धिमत्तेचा महत्वाचा असा भाग आहे. आणि शेवटचे 2 सध्याच्या काळामध्ये फार महत्वाचे आहेत. इंटरपर्सनल आणि नंतरचं जे आहे ते इंट्रापर्सनल. इंटरपर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक, एकमेकांशी संबंधित, नातेसंबंधांवर आधारित आणि इंट्रापर्सनल म्हणजे आंतरसंबंधित, आंतरवैयक्तिक. इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे आंतरवैयक्तिक अशी बुद्धिमत्ता ही ती माणसं आहेत की जी नातेसंबंध जोपासण्यामध्ये खूप हुशार असतात, समंजस असतात, बुद्धिमान असतात. एकमेकांशी हे जुळवून कसं घ्यायचं, नाती सांभाळून कशी ठेवायची किंवा नात्यांमध्ये संवाद आपण कसा ठेवायचा, न दुखावता सुद्धा आपण आपलं म्हणणं कसं मांडायचं, ह्या सगळ्यांचं उपजत ज्ञान, उपजत अशी बुद्धिमत्ता ही या लोकांमध्ये असते. इंडस्ट्रियल सेटिंगमध्ये, औद्योगिकीमध्ये ज्याला ह्युमन रिलेशन डिपार्टमेंट किंवा HR डिपार्टमेंट म्हणतात, तिथे हा भाग खूप आवश्यक आहे. आणि इतकंच नाही, तर राजकारणामध्ये सुद्धा हा भाग म्हणजे जे परराष्ट्र मंत्री असतात, आधी सुषमा स्वराज या होत्या, की दुसऱ्याशी असलेलं जे नातं आहे ते नातं किंवा इव्हन दुसऱ्याचं मत, तो मान न दुखावता पण तरीही आपल्याला जे मांडायचं आहे, आपल्याला जे सांगायचं आहे ते ठामपणे, सहजतेनं ते मांडणं आणि शिवाय ते नातेसंबंध सुद्धा जोपासणं, हाताळणं. ह्याला हे खऱ्या अर्थानं एक म्हणजे कौशल्य लागतं. समज एक आवश्यक असते तिथे. आपल्या घरामधले संबंध आपण कसे सांभाळतो, ते कसे जोपासतो. आपण जिथे काम करतो, तिथे संबंध आपण कसे जोपासतो, सांभाळतो कसे, हाताळतो असे, अन्य काही. आणि शेवटचं सगळ्यात नाही, हे शेवटून दुसरं म्हणजे इंट्रापर्सनल. स्वतःविषयीची बुद्धिमत्ता. म्हणजे माझं काय चुकतंय किंवा माझं काय बरोबर आहे किंवा माझ्यामध्ये कोणते गुण आहे, कोणते दोष आहे, काय जमतंय मला किंवा काय जमत नाही, मी आणखीन काय चांगलं करू शकतो. जर माझं काही चुकत असेल, ती चूक इथून पुढे रिपीट होऊ नये, म्हणून मी त्याच्यासाठी काय बरं करावं? ह्या सगळ्याविषयी स्वतःबद्दल स्वतःला जाणीव असणं, स्वतःला ज्ञान असणं, ते म्हणजे इंट्रापर्सनल, आंतरवैयक्तिक. ही ती माणसं आहेत की ज्यांना ध्यान, धारणा, जप-तप करणं, आत्मचिंतन करणं, आत्ममग्न असणं, लिखाण-वाचन करणं, अशा गोष्टींची आवड ही उपजत असते. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे नैसर्गिक अशी बुद्धिमत्ता किंवा नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. आता ही बुद्धिमत्ता विशेषतः शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात असते. त्याची जाणीव त्यांना होते की नाही किंवा ती म्हणजे जर का बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करावा याविषयीची माहिती ही त्यांना देणं किंवा त्यांच्याकडनं म्हणजे तसं एक चांगल्या प्रकारचं काम हे करून घेणं हा पुढचा भाग झाला. पण नक्की हे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स किंवा हे नैसर्गिक अशी बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आता ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः पूर्वीच्या काळी आता जेव्हा घड्याळ वगैरे नव्हतं, झाडाची पडणारी सावली बघून सुद्धा शेतकऱ्याला समजत होतं की आत्ता नेमकी दिवसाची वेळ कोणती आहे. वाहता वा वाहता वारा त्याच्यावरून त्यांना बरोबर अंदाज यायचा की पाऊस कधी पडणार, पडणार की नाही आणि मग कसा पडणार ते सगळं. हवामानाचा यांना अंदाज, ते ज्ञान, ती समज खूप चांगल्या प्रकारे असते. झाडाकडे बघून ते सांगतात म्हणजे जर एखादं फळ असेल किंवा उदाहरणार्थ वांग आहे, तर ते पिकलंय की नाही पिकलंय. एखादं रोप असेल, मग ती कळी फुलणार तर कधी फुलणार आणि मग आपण कधी काढायची. रोप लावायचं कसं किंवा तो कलम कसा करायचा, खत कधी घालायचं किंवा कसं घालायचं. नैसर्गिकतेचं ज्ञान
हे यांना खूप चांगलं असतं. तर अशा प्रकारे हॉवर्ड गार्डनर यांनी हा सगळा सिद्धांत, ही सगळी थेरी मांडत असताना आणि मांडून झाल्यावर एक महत्वाचा भाग सांगितला की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्वतः स्वतः एकतर हे सगळे गुण काही ना काही प्रमाणात आपल्या सगळ्यांमध्ये असतात. त्यातला कुठला गुण आपण अधिक चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो, फुलवू शकतो, आपण त्याची वाढ करू शकतो, हे समजून घेणं, याची ओळख असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे असं पण होऊ शकतं की एखादा विद्यार्थी, एखादी व्यक्ती ही गणितामध्ये, अभ्यासामध्ये खूप कमी आहे. पण त्या व्यक्तीमध्ये भाषेचं ज्ञान, भाषेचं कौशल्य खूप चांगलं आहे. एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी आहे, पण कविता खूप चांगल्या करतो, लेखन चांगलं करतो. एखादा विद्यार्थी अन्य बाकीच्या गोष्टींमध्ये कमी असेल, पण त्याला संगीताची आवड, संगीताचं ज्ञान खूप चांगलं आहे. त्या बीट्स, रिदम, ताल, ठेका हे लवकर त्याला समजतं. असे काही जण असतात, की त्यांना हे सगळं काही समजत नाही, पण बॉलिंग कशी करायची, फील्डिंग कशी करायची किंवा बॅटिंग कशी करायची, हे उपजत ज्ञान त्यांना असतं, ती आवड त्यांना असते. त्यांना त्या गोष्टीतलं लवकर समजतं, जास्त चांगलं कळतं. जर का 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी साधारण ह्या 3 ते 4, 5 वर्षांमध्ये एक विद्यार्थी म्हणून किंवा एक पालक म्हणून जर आपल्याला ह्या गोष्टी समजल्या आणि त्या दृष्टीनं जर आपण त्या मुलाला, त्या पाल्याला तसं शिक्षण देऊ शकलो, तर तो मुलगा इथून पुढे खूप चांगलं त्याचं करिअर करू शकतो. चांगलं त्याचं पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट ही होऊ शकते. आणि म्हणून ॲप्टिट्यूड टेस्टिंग आणि इंटेलिजन्स हे एकमेकांशी संबंधित आहे, एकमेकांशी लागून आहे. मग शेवटचा भाग असा, की आपल्यामध्ये नेमकं हे कोणते चांगले गुण आहेत, आपण काय करू शकतो किंवा आपल्याला काय जमत नाही, हे हे आपल्याला कसं कळेल? तर त्याचे काही महत्वाचे असे मार्ग, सोर्सेस किंवा ऑप्शन्स. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला स्वतःची जाणीव असणं. आपण स्वतःला ओळखून घेणं, ओळखण्याचा एक तसा प्रयत्न करणं. स्वतःविषयी विचार करणं, की मला काय जमतंय किंवा मला काय जमत नाही किंवा काय केल्यावरती मला आनंद मिळतो, जमतंय, उत्साह येतो आणि कुठल्या गोष्टींमध्ये मला आतापर्यंत सातत्यानं अपयश आलेलं आहे किंवा कमी पडलेलो आहे. स्वतःविषयीचा विचार करणं हा एक मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे आपले जे चांगले, योग्य म्हणतोय, आपले जे चांगले, योग्य असे मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं, संवाद साधणं, त्यांचं मत घेणं. तिसरा आणखीन महत्वाचा भाग म्हणजे जे आपले शिक्षक आहेत, शाळेतले असतील किंवा इव्हन कॉलेजमधले असतील, त्या शिक्षकांशी जर आपण चर्चा केली, त्या शिक्षकांना जर आपण विचारलं, की आम्ही काय करू? आम्ही काय करावं बरं? आमच्यासाठी काय चांगलं आहे? तर आपल्याला खूप चांगली त्याची माहिती मिळू शकते किंवा चांगलं तसं मार्गदर्शन आपल्याला त्या शिक्षकांकडून हे मिळू शकतं. अर्थात त्यासाठी आपण शिक्षकांशी संवाद साधणं हे फार महत्वाचं आहे. आणि चौथा अत्यंत एक असा महत्वाचा भाग, की सायकॉलॉजिस्ट आहे किंवा काउन्सिलर आहे. त्यांच्याशी जर आपण चर्चा केली, त्यांच्याकडून जर आपण काही माहिती घेतली, तर आपल्याला आधी जसं म्हटलं, की ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. सायकॉलॉजीमध्ये काही चाचण्या आहेत. त्या चाचण्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचा अंदाज, या सगळ्या अशा गोष्टींबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून अशा प्रकारे हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेली ही बुद्धिमत्तेची व्याख्या आणि हा बुद्धिमत्तेचा सिद्धांत आपण बघितला. समजतोय सगळ्यांना? झाले क्लिअर? हो हो सर. सर. ओके. आणखीन काही म्हणजे एखादा मुद्दा समजला नाही, अवघड गेला असं काही? नाही सर. बर. करेक्ट. मग आता जे आपले शेवटचे अगदी एखाद दोनच मुद्दे हे बाकी आहेत. एक म्हणजे व्यक्तिमत्वाचा निओपीआयचा जो आहे सिद्धांत, म्हणजे पंचघटक सिद्धांत, तो भाग. आणि जर काही
रिव्हिजन ज्याला आपण म्हणू, तर ती रिव्हिजन ही आपण पुढच्या आठवड्यामध्ये साधारण एखाद दिवशी आपण करू. पण अर्थात रिव्हिजनच्या आधी झालेला सगळा सिलेबस तुम्ही स्वतः अभ्यासणं हे खूप आवश्यक आहे. रिव्हिजन म्हणजे सगळे मुद्दे मीच असे पुन्हा डिस्कस करणार असं नाही. तुम्ही सगळे जे आपले 4 चॅप्टर्स आतापर्यंत झाले, ते सगळे वाचा. ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत किंवा ज्या तुमच्याकडे आहे क्लासरूमवरच्या, त्या पुन्हा चाळा, त्या पुन्हा अभ्यासा. जर त्याच्यातले काही एखाद दुसरे मुद्दे समजले नसतील किंवा अवघड वाटत असतील, तर आपण त्याच्याविषयी चर्चा करू. पण आधी तुम्ही स्वतः डिस्कस करणं, की आम्ही हे वाचलं, आम्हाला हे समजलं, हे तुमच्याकडून येणं आवश्यक आहे. होतंय क्लिअर? हो सर. हो सर. ओके, करेक्ट. थँक यू. थँक यू सर. येस, थँक यू.